नमस्कार शेतकरी मित्रांनो, इसाप ऑर्गॅनिक शेतकरी प्रशिक्षण मालिकेचा एपिसोड 11 आज आपण बघत आहोत। यापूर्वीचे एपिसोड आपण पाहिले असाल, त्याच्यामध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे, परंतु नाविन्यपूर्ण माहिती जी आहे, जी अंतराळ विज्ञानची आहे, ज्याला कॉस्मिक सायन्स म्हणतो किंवा बायोडायनॅमिक सायन्स म्हणतो, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती कळणं आवश्यक आहे। प्रचलित शेती पद्धतीमध्ये आपण असं बघतोय, विशेषतः जे तरुण शेतकरी आहेत त्यांची अत्यंत नाराजी आहे। शेती परवडत नाही, कर्ज वाढतंय, उत्पादन खर्च भरपूर येतोय, निसर्गाचा असमतोल, बाजारातले शेतमालाचे चढते उतरते बाजार भाव यामुळं झालेला खर्च निघत नाही। अशा पद्धतीमध्ये जर योग्य शेती पद्धती अवलंबली तर शेती परवडू शकते। आपल्याला सर्वांगीण विकास करायला पाहिजे, सर्व दृष्टीने पाहायला पाहिजे। विशेषतः तरुण शेतकऱ्यांना माझं विनंती आहे की आपण डोळसपणे विज्ञान आधारित असेल, आपल्याला मनाला पटेल याप्रमाणे आणि आपल्या स्थानिक परिस्थितीनुसार आणि स्वतःच्या अनुभवानुसार या पद्धतीचा अवलंब करावा। आपण सगळे एपिसोड जरूर बघावेत आणि आम्हाला वरचेवर संपर्क करून काही शंका समाधान असेल तरी त्याचं निरसन करून घ्यावं अशी माझी सर्वत्र विनंती आहे। अंतराळ विज्ञानाचा विषय मी जेव्हा काढला मागच्या एपिसोडमध्ये 10व्या एपिसोडमध्ये आपण मे 2024चं बायोडायनॅमिक कॅलेंडर आपण प्रसिद्ध केलं होतं। त्याच्यामध्ये 3 डॉक्युमेंट्स होते। एका डॉक्युमेंटमध्ये मेमध्ये सर्व शेती कामाचं तारखा, मे महिन्यामध्ये कोणतं शेतीकाम कोणत्या तारखेला करणं अनुकूल आहे आणि कोणतं न करणं प्रतिकूल आहे याचं आपण विवेचन केलं होतं। दुसऱ्या पेजमध्ये आपण पाहिलं की दिननिहाय मे महिन्याच्या 1 तारखेपासून शेवटपर्यंत दर दिवशी प्रत्येक दिवशी कोणतं शेतीकाम करण्याची शिफारस केलेली आहे या बायोडायनॅमिक विज्ञान पद्धतीमध्ये, याचं आपण पाहिलं आपण। तर अशा पद्धतीने एक नमुना किंवा म्हणून आम्ही ते प्रसिद्ध केलं होतं आपल्या माहितीस्तव। याचं अत्यंत महत्त्वाचं असं विज्ञान आहे। या विज्ञानावर मागे मी म्हटल्याप्रमाणे अमेरिका, न्यूझीलंड, इंग्लंड, युरोपियन देश, जर्मनी असे इत्यादी 70 देशसुद्धा या पद्धतीचा 1996 पासून अवलंब करत आहेत। प्रत्यक्षात ही शेती पद्धती रुडॉल्फ स्टायनर या शास्त्रज्ञानं 1925ला सांगितली होती, परंतु 1925 ते 96 पर्यंत लोकांचा भरोसा नव्हता। 1996 नंतर मात्र त्यांनी जेव्हा त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला तेव्हा त्यांना पटायला लागलं की खरंच या अवकाशामधले चंद्र, तारे, ग्रह, राशी, नक्षत्र आणि त्यांची भ्रमणावस्था याचा निश्चितपणे आपल्या पृथ्वीवरच्या जमिनीवर, पिकावर, सूक्ष्मजीवाणूवर, ओलाव्यावर, पिकाच्या अनुकूल आणि प्रतिकूल वाढीवर निश्चित परिणाम होतो। आता या बाबतीमध्ये तर आपण तामिळनाडूमध्ये डॉक्टर पेरुमल नावाचे शास्त्रज्ञ आहेत, वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत, ते सिनियर शास्त्रज्ञ आहेत। त्यांनी AMM मुरुगप्पा चेट्टियार रिसर्च सेंटर नावाचं एक स्टेशन आहे थारामणी येथे, थारामणी चेन्नईला, तामिळनाडूमध्ये। अत्यंत बारकाईने त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे की प्रत्येक दिवशी प्रत्येक पीक पेरून एक दिवसाच्या फरकाने काय फरक पडतो, त्याचं सेल डिव्हिजन कसं होते, उत्पन्न कशी येते, कमी जास्त होते, हे सगळं पाहिलेलं आहे। आणि त्यानुसार मग त्याचा अवलंब परदेशामध्ये अत्यंत जागरूक शेतकरी असल्यामुळं त्यांनी असं ठरवलं की आपण हे तंत्रज्ञान समजून घ्यावं। माझी तुम्हाला विनंती आहे की हे तंत्रज्ञान तुम्हीही समजून घ्या। आज आपल्याला रासायनिक खताचा अतिरेक झाला आहे, तणनाशकाचा, विषारी औषधाचा अतिरेक झाला आहे, त्याच्यामुळे आपली जमीन ऑलमोस्ट डेड आहे, मृतप्राय झालेली आहे। जिवंत आहे, नावाने जिवंत आहे। जसा एखादा पेशंट कोमामध्ये जातो, श्वास घेत होतो, अंथरुणावर पडू नये, जिवंत आहे सगळे म्हणतात, परंतु त्याला चेतना नाही, काही त्याचं स्पिरिट नाही त्याच्यामध्ये। सेम कंडिशन आपल्या जमिनीत झालेली आहे। तर हे चेतना देण्याचं काम, हे काम आपल्याला कॉस्मिक सायन्स किंवा बायोडायनॅमिक सायन्सने करतो। त्यासाठी काय करायचं तुम्हाला, 5 अशा बायोडायनॅमिकच्या निविष्ट आहेत: BD कंपोस्ट, CPP,
BD 500, BD 501 आणि BD प्रेप्स हे कंपोनंट जर आपण आपल्याला सेंद्रिय निविष्ठा किंवा भाड्यामध्ये निविष्ठा म्हणून वापरल्या तर या वापरलेल्या निविष्ठा जमिनीमध्ये टाकावं लागतात, फवारणीवर द्यावं लागतात, वरच्यावर शिंपडावं लागतात, जवरूप खत द्यावं लागतं. यांचं काम काय? तर हे काय करतात, तर हे रेडिओच्या अँटेनासारखे काम करतात. जसं रेडिओ लावल्यावर FM बँड लावतो आपण, विविध भारती लावतो आणि लगेच ते कॅच करतं ते आणि आपल्याला गाणं ऐकू येतं. तसं हे BD प्रेप्स जे आहेत, बायोडायनॅमिक निविष्ठा जे आहेत, त्या अंतराळातले अनुकूल त्याच्यामध्ये घटक जे आहेत, ऊर्जा आहे, शक्ती आहे, फोर्सेस आहेत, ते कॅप्चर करतात आणि त्याचा याचा परिणाम होतो. उदाहरण सांगायचं असेल तर मून अपोजिट सॅटर्न मागं म्हटल्याप्रमाणे मी चंद्र, पृथ्वी आणि शनी एका रेषेत आल्यावर चंद्राकडून आपल्याला कॅल्शियम मिळते आणि शनीकडून सिलिका द्रव्य मिळते, म्हणजे रोगप्रतिकार शक्ती पण मिळते. त्या दिवशी पेरणं महत्त्वाचं आहे. आता ढोबळमानाने मी तुम्हाला सांगेल असं की बायोडायनॅमिक कॅलेंडरचा उपयोग शेतीकाम त्या नेमक्या त्याच तारखेला करणं ही पहिली गोष्ट, बायोडायनॅमिक आपल्या निविष्ठा वापरणे दुसरी गोष्ट, आणि याच्यावर विश्वास ठेवणं, मनन करणं, याविषयी आपल्याला जागरूक राहणं महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीनं आपल्याला पेरणी कधी करू नये, फवारणी कधी करू नये, पीक कधी काढू नये याच्यासुद्धा तारखा आहे. कारण हे पीक काढलेलं टिकत नाही, लांब वाहतुकीला टिकत नाही, लवकर सडते. तर हे अत्यंत शास्त्रावर आधारित विज्ञान आहे. तर नोड मी म्हटल्याप्रमाणे 3,84,400 किलोमीटर लांब चंद्र आहे, जो 22,500 किलोमीटर जवळ असतो त्यावेळेसुद्धा पेरू नये, असं हे तंत्रज्ञान आहे. तर आम्ही या मागच्या एपिसोडमध्ये म्हटलं होतं की जूनमध्ये आता तुम्हाला पेरणी करायची आहे. तर जूनचं कॅलेंडर तुम्हाला अशी माहिती हवी असेल तर हे डिजिटल रूपामध्ये आम्ही करण्यासाठी आम्हाला थोडा खर्च होतो. त्यासाठी माझी विनंती आहे की तुम्ही या प्रत्येक महिन्याला हवा असेल तर एका महिन्याच्या कॅलेंडरसाठी जूनपासून आम्ही 300 रुपये किंवा 299 रुपये 300 रुपये आम्ही आकारत आहोत. त्यासाठी आपण आपले 2 नंबर लिहून घ्या कृपया. माझा एक नंबर तुमच्या बोर्डावर आहेच मागे, 9881497092, आणि दुसरे माझे सहकारी जितेंद्र आलासे, त्यांचाही आपण नंबर लिहून घ्यावा, 9579896580. कृपया यांना संपर्क साधावा, पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आणि डिजिटल रूपामध्ये तुम्हाला जूनपासून कॅलेंडर तुम्हाला हे करता येईल. व्हॉट्सअप ग्रुपवर कृपया, हे आम्ही व्हॉट्सअप ग्रुप एखाद्या वेळेस बघण्यात येत नाही तर फोनवर तुम्ही सायंकाळी संपर्क साधला दोघांपैकी कोणालाही तर आम्ही त्याची सोय आपल्याला करू शकू. आपण थोडं तंत्रज्ञान सांगतो याच्यामध्ये. तर तुम्ही श्वास घेते आणि श्वास घेतात पहाटे 3 ते दुपारी 3 पर्यंत श्वास घेते. श्वास आत ओढताना अंतराळातली सगळी शक्ती ऊर्जा ही आपल्या पोटात हे करते, सामावते, आणि दुपारी 3 ते पहाटे 3 पर्यंत श्वास सोडते ते. तर अशा याच्यामध्ये जमिनीतली ऊर्जा ते पुन्हा अंतराळात सोडते. याचा हा परिणाम आपल्याला अंतराळातल्या विविध शक्ती आहेत, विविध फोर्सेस आहेत, ज्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहेत, लेव्हिटी फोर्स आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे, रिझोनन्स वेव्हचा फोर्स आहे, इथेरिक फोर्स आहे, थॉट व्हायब्रेशन फोर्स आहे. माउंट आबूला आपण म्हणतो आपण की सकारात्मक विचारानं पीक उत्पादन वाढते. त्याच्यामध्ये अत्यंत खरोखर आहे ते थॉट व्हायब्रेशन, म्हणजे सकारात्मक विचार, नकारात्मक विचार, या दोन्ही विचारांसुद्धा जिवंत असलेल्या वनस्पतीवर अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम होतो. विज्ञान आहे सगळं. आणि तिसरं म्हणजे टेलरिक फोर्सेस आहेत, जे आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहेत. अशी अनेक ऊर्जा आहे, अनेक फोर्सेस आहेत, अनेक शक्ती आहेत जे आपल्याला माहीत नाहीत आणि जे विज्ञानाच्या पलीकडे आहेत. त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो, बर्मुडा ट्रायंगल. आजही जगामध्ये बर्मुडा ट्रायंगल नावाचे एक समुद्रामध्ये एक स्पॉट आहे. त्या ठिकाणी विमान आलं की विमान ओढलं जाते, बुडून जाते, जहाज आले की जहाज बुडून जाते. त्या ठिकाणी अजूनही संशोधन होते की हे नेमकं कशामुळे होते. इलेक्ट्रोग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं किंवा जिओ ग्रॅव्हिटेशनल सायन्स त्याच्यामुळे सुद्धा काम करून उपयोग होत नाही त्याला. अजूनही कोडं विज्ञानाचं उलगडलेलं नाही. असे विज्ञानाचं अनेकशे कोड आहे. दुसरं एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी दरवर्षी तुम्हाला हजारो पक्षी त्या खडकावर येऊन धडका मारतात आणि आत्महत्या करतात. तर प्रख्यात पक्षीतज्ञ सलीम अली हे सुद्धा तिथे जाऊन थकले की हे नेमकं होतं कशामुळे. त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्ही हे आपल्या विज्ञानाच्या पलीकडचं विज्ञान समजून घ्या, त्याचा उपयोग करा,
BD कॅलेंडरचा उपयोग करा आणि या एपिसोडमध्ये वरचेवर आम्ही सांगू. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 27, 28, 29 मेला आम्ही ऑनलाईन प्रशिक्षण ठेवलेलं आहे. ऑनलाईन प्रशिक्षण आम्ही ठेवलेलं आहे. कृपया या दोन्ही नंबरशी आपण संपर्क साधावा. इच्छुक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे. तेथेच थांबतो. धन्यवाद.